हेअर ट्रान्सप्लांट हा टक्कलपणावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. 4 महिन्यापूर्वी मला म्हणजे केस नव्हती जास्त किंवा केस विरळ होती आणि माझ्या मित्राने इकडचा पत्ता दिला मला निर्मितीचा. इकडे मी आलो, हेअर ट्रान्सफर झालं. आता मला माझ्या मित्रांसोबत फिरायला वगैरे काही वाटत नाही, बाहेर पाहुण्या वगैरे मध्ये जायला काही वाटत नाही. एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे माझ्या. तुम्हाला जर हेअर ट्रान्सप्लांटचे असे सुंदर रिझल्ट हवे असतील किंवा हेअर ट्रान्सप्लांटबद्दलच्या काही शंका असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा. हेअर ट्रान्सप्लांटसह निर्मिती कॉस्मेटिकमध्ये होतात सौंदर्य वाढवण्याच्या विविध प्रकारच्या ट्रीटमेंट आणि शस्त्रक्रिया. नाक, चेहरा, स्तन आणि पोट यांच्या कॉस्मेटिक सर्जरी तसेच लेझर ट्रीटमेंट यासाठी संपर्क साधा निर्मिती कॉस्मेटिक. रस्ता नाही तर टोल नाही असं म्हणत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर ते पुणे दरम्यानच्या टोल नाक्यांवर काँग्रेसचं आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेस आमदार आणि कार्यकर्त्यांचा सहभाग. काँग्रेसच्या आंदोलनाचा धसका. आंदोलन काळात टोल वसुली थांबवली. महामार्ग सुस्थितीत येईपर्यंत टोलमध्ये 25% सवलत 50% करण्यासाठी पाठपुरावा. 15 दिवसात सर्व्हिस रोडचे खड्डे बुजवणार तर 20 किलोमीटर पर्यंतच्या गावांमधील लोकांना टोल माफी. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची आश्वासनं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही निकषांशिवाय मदत करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पालकमंत्री हसन मुश्रीफांकडे मागणी. गणेश मूर्ती तयार होऊन विक्रीला आल्या तरी कोल्हापूर महापालिका पाहतीये मूर्तीसाठी घातक रंग वापरले जातायत का हे तपासण्यासाठी शासन आदेशाची वाट. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं तसा आदेश फेब्रुवारीतच सर्व महापालिकांना दिल्याचा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिकांचा दावा. आणि ब्रँड कोल्हापूर ऑलिम्पिक विजेता नेमबाज स्वप्नीलच्या कुटुंबियांकडे आमदार ऋतुराज पाटील यांनी सुपूर्द केला 5 लाख रुपये बक्षिसाचा धनादेश.